नमस्कार, खबर 24 एक्सप्रेस देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अनुष्का। छत्रपति संभाजीनगर के कन्नड़ निर्वाचन क्षेत्र से एकनाथ शिंदे की पार्टी शिवसेना की उम्मीदवार संजना जाधव अपनी एक सभा के दौरान रोती नजर आईं। संजना बीजेपी नेता और पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे की बेटी हैं। उनके पति हर्षवर्धन जाधव निर्दलीय उम्मीदवार के तौर पर उनके खिलाफ चुनाव मैदान में हैं। दोनों पति पत्नी लंबे समय से अलग रह रहे हैं। हालांकि दोनों का तलाक नहीं हुआ है। सभा के दौरान बोलते हुए संजना जाधव ने कहा कि हर्षवर्धन से शादी के बाद मुझे काफी तकलीफ हुई। उन्होंने कहा कि राव साहेब दानवे चुप रहे क्योंकि वे एक बेटी के पिता हैं। शादी के 1 महीने बाद मैं घर आ गई। पिता ने कहा कि बच्चा पैदा होने के बाद हर्षवर्धन सुधर जाएगा, लेकिन वो तब भी नहीं सुधरा। पिता कहा करते थे कि आदमी 40 की उम्र में बेहतर हो जाता है। 40 साल होने के बाद भी उसमें सुधार नहीं आया। संजना अपनी बात बताते हुए फूट फूट कर रोने लगी। उन्होंने कहा कि मैंने जो कुछ सहा उसका मुझे कोई इनाम नहीं मिला, लेकिन आप जानते हैं कि मेरी जगह किसने ली। मेरे पिता पर तमाम तरह के आरोप लगाए गए, हमने सह लिया क्योंकि एक लड़की के पिता को इसे सहना पड़ता है। उनके भाषण का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की मी आपल्या सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले, कारण ती माझी संस्कृती नाहीये। कारण माझ्या मायबापांनी मला शिकवलं। मी लग्न होऊन 1 महिन्यात आले। मी 1 महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल होऊ दे, तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरेल। मला मूल झालं, त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की 40शी झाली की माणूस सुधरत असतो। 40शी झाली, त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही, पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं। माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली। ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला, परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही। मी माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले, परंतु आम्ही सहन केले। का सहन केले की एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असता म्हणून सहन केले। एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता, परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात। माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरातनं जातीये तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे। आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला। मी आतापर्यंत कधीच रडले नाही, आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, परंतु आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं। आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय, आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलतायत, हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण जे मला नाव दिलंय संघर्ष कन्या, मी खूप संघर्ष केलाय, पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते। ती ताकद आता माझी कुठेतरी संपलेली आहे आणि या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकतं तर आपण सर्वजण या ठिकाणी आहेत। मी आपल्याला आपल्याला विनंती करते की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा। मला खूप काही बोलायचं होतं, परंतु माझ्या भावना एवढ्या दाटून आलेल्या आहेत की या ठिकाणी मी जास्त काही बोलू शकत नाही। फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या, आपण फक्त एकदा मला साथ द्या। आपण मला आशीर्वाद दिले, आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वाया नाही गेलं। असं काम मी आपल्याला भविष्यात करून दाखवेल। एवढाच शब्द आजच्या प्रसंगी देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यह खबर आपको कैसी लगी हमें कमेंट करके अपनी राय जरूर दें। साथ ही इसी तरह की खबरों को देखने के लिए हमारे चैनल खबर 24 एक्सप्रेस को अभी सब्सक्राइब करें। धन्यवाद।